UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्रीपदी फडणवीसांचं नाव निश्चित, आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेत्यांची गर्दी, शिवेंद्रराजे भोसले, रवी राणा, राम सातपुतेंसह किशोरी जोरगेवार सागर बंगार दाखल। फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार, आशिष देशमुखांचं वक्तव्य। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 2-2-1च्या फॉर्म्युलावर देखील चर्चा, 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री, दादा गट आग्रही, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल तर 1 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील, रोहित पवारांचा अंदाज। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार, तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागेल, मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्रीपदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा, रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। सरकार जनतेनं निवडून दिलंय का, लाडकी बहिणीच्या आडून खेळ झाला का, पाहावं लागेल, विजय वडेट्टीवारांकडून शंका व्यक्त। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचं रोहित पवारांना मिश्किल केला। कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, अजित पवार कटात सहभागी असल्याचा राम शिंदेंचा संशय, अजित पवारांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर का, शिंदेंचा सवाल। अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। दादांची सभा झाली असती तर थोडं वर खाली झालं असतं, रोहित पवारांचं वक्तव्य। तर शरद पवारांची भेट झाली असती तर मीही दर्शन घेतलं असतं, रोहित पवारांसोबतच्या भेटीनंतर दादांचं वक्तव्य। निवडणुकीतील अपयशानंतर नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, पटोले आज राहुल गांधींना भेटणार, राजीनाम्यावर चर्चा करणार, सूत्रांची माहिती। पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक, पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना, विधानसभेच्या निकालावर बोलताना पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक, भाजपशी जवळीक फायद्याची ठरली नाही, उमेदवारांकडून मंथन। मध्य रेल्वेवर 26 ते 28 नोव्हेंबर रात्रीकालीन ब्लॉक, 14 मेल एक्सप्रेस 35 ते 40 मिनिटं विलंबानं धावणार, ठाणे स्थानकातही थांबणार। निवडणुका संपताच गोकुळचा दूध उत्पादकांना झटका, गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात, गोकुळ गाईचे दूध 30 रुपयांनी खरेदी करणार। कशेडी घाटाच्या नवीन बोगद्यामधील वाहतूक शनिवारी दुपारपासून बंद, भोगावती नदी हद्दीत गर्डर टाकण्याचं काम सुरू। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताची विजयी सलामी, पर्थ कसोटीमध्ये कांगारूंवर 295 धावांनी दणदणीत विजय, जयस्वाल कोहलीची अर्धशतकी खेळी, बुमराह सिराजचा दबदबा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।